सुप्रभात. तुम्हाला वाटतं कॅमेरा हलतोय, मी हलतोय. हा असू द्या. सुप्रभात सुप्रभात. नर्मदे हर मंडळी. अशा प्रकारे आजचा आपला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या पहाटेला आपण उठलो आहोत सर्व नर्मदा परिक्रमावासी मंडळी. आणि आपण सर्व आलेलो आहोत स्नानाला. महाराज जय हरी. नर्मदे हर नर्मदे हर. नाही, मी तुमचा कमरेच्या वरती घेतलाय तरी पण प्रयत्न केला मी. आता ते आता माझ्या हातात नाही. धनंजय महाराज नर्मदे हर. नर्मदे हर. लय शांत वाटता हो तुम्ही. शांत दांत झाले तुम्ही. काय तर थंडीने तुम्ही जरा हे झाले काय क्रांत आक्रांत. अशा प्रकारे आज थंडी म्हणजे काय वा. खूप छान अशी थंडी आहे. आणि अशा थंडीत आता आपल्याला स्नान करून निघायचं आहे. थंडीमुळे आज आपण परत उशिराच उठलेलो आहोत, कारण की थंडीच एवढी आहे का लवकर उठायची हिंमतच होत नाही. त्याला असं द्या, आपण आता स्नान करू. मग आता पुढचं मंगल आरती करून निघूया. चला. श्री विठ्ठल आणि नर्मदे हर. बिंदु सिंधु शुष्कला तरंग भंग रंजितम दिशस्व पाप जात जात कारिवारि संयतम कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. ओम जय जगदानंदी ओ मैया जय आनंद कांदी ब्रह्मा हरिहर शंकर रे शिव हरि शंकर रोदे पालन श्री हरि. ओम जय जगदानंदी. साधु संत माझा राजा ज्ञान जगी कोणी अवतार पांडुरंग नावाडी ज्ञानी राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय आरती तुकारामा. नर्मदे हर. तो देखिए ऐसे सभी परिक्रमावासी यहाँ आके रुकते हैं. जो रात में रुकते हैं वो यहाँ उधर रहने की व्यवस्था है, और जो सुबह आते हैं उनकी यहाँ चाय प्रसादी होती है. उसके बाद में यहाँ ऐसे हम आए थे उसकी याद के लिए सील लगाई जाती है, और इस आश्रम में भी आप लोगों की नोंद की जाती है, यानी आपके नाम को लिखा जाता है कि कौन आया है कौन नहीं आया है ऐसा. तो अभी हमारे साथ वाले बाबा सील ले रहे हैं. तो एक बार कहिए नर्मदे हर जीवन भर. लिया काय नर्मदे हर. हम जहाँ रात्रि में विश्रांति के लिए रुके थे वहाँ का ये भगवान भोलेनाथ का मंदिर है, और सामने नर्मदा मैया. नर्मदे. सुप्रभात. नर्मदे हर मंडळी. आणि अशा प्रकारे आज आपण आजचा तिसऱ्या दिवसाला सुद्धा आपण प्रस्थान करत आहोत, पण आज सुद्धा लेटच झालेलो आहोत. आनंदाची वारी आपली. आपण निवांत करत आहोत. आणि आमचे बाबा पोपटासोबत बोलत आहेत बघा. तो पोपट सुद्धा बाबांच्या जवळ आलेला आहे. सारखं झालंय. उमर हे 55 की वर दिल हे 55 का. वा वा वा. या मैया या. आणि ह्या आश्रमामध्ये आपण थांबलेलो आहोत. माता श्री नर्मदे हर. नर्मदे. बोले सब नर्मदे हर. नर्मदे हर. सगळ्या गावात कुठेही घुसा तुम्ही, कुठेही जा, प्रत्येक जण नर्मदे हर ह्या गोष्टीचा नारा. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. आणि आमच्या महाराजांनी लहान मुलांसाठी चॉकलेट घेतलेले आहेत. नर्मदे हर म्हटल्यानंतर चॉकलेट द्यायचं. चला मग तो अजून एक आला. नर्मदे हर. चलो चलो चलो. खुश झाले. चला नर्मदे हर. वा वा वा. आपल्या मैया लागलेली आहे. परत आपण तटम. हे बघा छोटे बघा. तटाने पटापटा.
तर आपल्याला मैयाचं तट लागलेलं आहे. जास्त नाही, आज 5च मिनटं झाले आपण मैयापेक्षा वेगळं होतो, पण आपल्या गुरुजींनी लगेच आपल्याला तटाजवळ आणलेलं आहे. चला आपण तटाजवळ जाऊया. नर्मदे हर. आपल्याला इथं बालभोगसाठी आवाज दिलेला आहे, त्याच्यामुळं पहिला बालभोग कधीही चुकवू नये. कोणी आवाज दिला तरी आपल्याला जाणं अनिवार्य आहे. हे मैयेचं इथं प्रताप आहे आणि असं नियम आहे. काय महाराज? जी महाराज जी. जायलाच पाहिजे ना. महाराज जी जहाँ भी परिक्रमा करने बाद पहले बाल भोग की नहीं है, ना ही बात अन्न की है, बात तो उनकी मर्यादा की है। मर्यादा की है. जिन्होंने अपनी मर्यादा करी, परिक्रमा वासियों की मर्यादा करी, तो उन्होंने नर्मदा जी की मर्यादा करी और बुलाया परिक्रमा वासियों को नहीं। आपके पीछे जिनका साया है वाह। साक्षात जगत जननी माँ नर्मदा जी का साया है महाराज जी। तो जहाँ भी बुलाया है, चाहे वो आप बाल भोग मत लो, आपकी इच्छा नहीं बाल भोग मत लो, चाय मत लो, लेकिन उधर जाना बैठना अनिवार्य है। वो सम्मान है, वही मर्यादा है। नर्मदे हर. चला. तो आप सभी ने बताया कि अभी आप जैसे ना, आप सभी ने देखा कि हम लोग जिस जगह रुके तो क्यों रुकना आवश्यक है, वो हमारे साथ वाले बाबा जी ने बताया। तत्पश्चात अभी हम जहाँ आए हैं तो जगत गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी के मठ में हम अभी आए हैं बालभोग के लिए। तो बालभोग का आनंद लेके वापस वही आनंद के साथ आगे नर्मदे हर करते हुए आगे की ओर प्रस्थान करेंगे। नर्मदे हर. नर्मदे हर. आप सभी भी दर्शन कीजिए. नर्मदे हर. नर्मदे. आपल्याला मस्त बालभोगासाठी आपल्याला पोहे आपल्याला इथं भेटलेले आहेत. पोहे प्रसादी आपल्याला आलेले आहे. त्याच्यामुळं आपले समस्त वारकरी आणि साधक मंडळी जरा नर्मदे आनंदित आहेत. नर्मदे हर. चला आनंद के साथ आनंद घेतात पोहे खायचा. नर्मदे हर। यहाँ पर माता रानी जी जो है नर्मदा जी के भजन बुंदेलखंडी के लैंग्वेज में चल रहे हैं। जय हो नर्मदा मैया, सारे लगी न पल की देर, जय हो। लगी न पल की देर, अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा दई देर, मैया जय हो नर्मदा मैया, जय हो नर्मदा मैया, मैया के महिमा मैया जाने जाने रेवा मैया, जय हो नर्मदा मैया, जय हो नर्मदा मैया, मैया के महिमा मैया जाने जाने रेवा मैया। नर्मदे हर. हम अभी परिक्रमा मार्ग जा ही रहे थे, तो यहाँ पे ये कुशल घरवासी इन्होंने आवाज़ दिया नर्मदे हर. तो बाबा जी आप ये क्या बना रहे, कुछ बता पाएंगे? नाल बना रहे, नारियल पकड़ने नदी में। नाव ये जाएगी नन में? वाह, हाथ से ही बना रहे आप? हाँ, पूरा हाथी बन। वाह वाह, बहुत खूब. चलिए बनाइए आप. हमारी सबकी शुभकामनाएं आपके साथ है. नर्मदा मैया ये इसने अखला ने बनाया। नर्मदा मैया ये तराएगी, है कि नहीं? चलो बोलिए. क्या परेशान करे बार बार। आप हमारा निकाल रहे हो? वाह, बाबा की इच्छा है तो फोन में हमारा शूटिंग करे. कैसा लग रहा है शूटिंग करके? अच्छा ना. हाँ, नर्मदे हर बोलो. नर्मदे हर. छोटी बोलो नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर या सद्ग्रस्तांनी आवाज दिलेला आहे आणि तिथं आपण छोटे छोटे बालभोग आणि यांना आता आपण काय देऊया, आपण सुद्धा यांना बालभोग देऊया. चॉकलेट भोग देऊया. या आपले अभिरामजी महाराज त्या सर्व छोट्या बालकांना चॉकलेट वाटप करत आहेत. आणि अशा प्रकारे आपला आत्ताचा विसावा झालेला आहे. आता त्वरित आपण निघूया काय महाराज? जी. आणि आपल्याला काय करायचं आहे? सुंदरकांड. सुंदरकांड.
आपल्याला बाबाच्या मुखातून सुंदरकांड ऐकायला भेटणार आहे. मी काय त्याची शूट नाही करणार, पण आम्ही ऐकणार. थोडीशी शूट टाकणार तुमच्यासाठी, काही काळजी नका करू, आहे की नाही? चिंता नका करू, रडू नका. हा, चिंता नका करू, रडू नका. रडू नका. यांच्यासाठी एक छोटासा आपण डोहा टाकूया सुंदरकांड मधला. जेव्हा येईल तेव्हा मला सांगा, तेव्हा शूट करू आपण. हा, पण तोपर्यंत आम्ही ऐकतो बाबांच्या मुखातून. जय जय बोलो नर्मदे हर. श्रीराम जय राम जय जय राम. बघा कशी समान रूप कपिदारी श्री राम जय जय राम. लंका ही चले वो सुमरी नरहारी श्री राम जय जय राम. राम लंकनी एक निसिचारी श्री राम जय जय राम. सो कहा चले सी मोहि निंदारी श्री राम जय जय राम. जाने हो नहीं मरम सट मोरा श्री राम जय जय राम. छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. मदन गोपाल. छोटे छोटे ग्वाल. उलटी चालणारी काय. हा, छोटो सो मेरो मदन गोपाल. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला चालत चालत असताना प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर लागलेलं आहे. आता राम दरबार आतमध्ये जाऊया, एक छोटासा अभंग म्हणूया, मग बाहेर येऊया आपण. चला. आंदोलित वनधामं हेमशोदादेहं धनुजवन क्रोशाणिनं सुखवचनी आहे, ऐसे सुखवचनी आहे. विश्वासे अनुभव पाये, विश्वासे अनुभव पाये. तुका मनीचा कोणी सांगे, तुका मनीचा कोणी सांगे. तुका मनीचा कोणी सांगे, तुका मनीचा कोणी सांगे. मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय नर्मदे हर बोलो. नर्मदे हर बोलो. नर्मदे यार. चलो नर्मदे हर. भी बहुत जरूरी है. हाँ, एमपी में मिलेंगे मध्य प्रदेश में. चला. अपने इधर प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन अभंग म्हणून आपले नर्मदा परिक्रमावासी पुढे निघालेलो आहोत. आणि दोन छोटे छोटे बालक आपल्याला भेटलेले आहेत. नर्मदे हर. वा, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. अशा आपण चालता चालता आता श्री गौतमेश्वर महादेव मंदिर गोमुख घाट टोकसर येथे आलेलो आहोत. फार प्राचीन आणि पुरातन हा स्थळ आहे. या पुरातन स्थळाची थोडीशी माहिती
आपले महाराज जे आपल्याला देतीलच, पण तरी सुद्धा आपण इथं एक विहीर आहे, त्या विहिरीला आपण शोधणार आहोत. त्या विहिरीमध्ये भरपूर काहीतरी पुरातन सांगितलेलं आहे. बघूया, चला आतमध्ये जाऊया. देवदयानिधे पशुपते रथकल्पितं रय्यतां सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदयितं नम्बाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्ता प्रभो स्वीकुरु छत्रं चावयोर्गं व्यधरकं चादर्शकं निर्मलं वीणाभिर्मृदङ्गकाहलकलाद्गीतं च नृत्यं तथा. आपण मंदिराच्यावर बाहेर पाठीमागं म्हणजे मागच्या साईडला नर्मदा मैया खूप संत वाहत आहे इथं बरं का. खूप छान असं दृश्य आहे मग नर्मदा मैयाचं. वा, गोमुखाला आपण आलेलो आहोत. चला आता प्रमुख दर्शनाकडं आणखीन एक महत्त्वाचं दर्शन आहे, तो दर्शन आपण करूया. आपण आलेलो आहोत जिथं आपल्याला जे महत्त्वाचं बघायचं होतं गोमुख हे दर्शन यहाँ से करे. इथं गोमुख घाट आहे. गोमुख, चला हा आपण दर्शन घेऊया खाली जाऊन. इथे प्रभूजी चाललेत आपले खाली. चला. श्री मतंग मुनी की गुफा, ही गुफा आहे मातंग मुनीची. आणि इथे एक शिवलिंग आहे. हे बघा, गोमुख कायम धारा चालूच असते बरं का इथे. किती सुंदर आहे गोमुखाचं. आपल्याला इथूनच परत जावं लागेल. ह्याला लांगायचं नसतं, ओलांडायचं नसतं. खूप सुंदर आपल्याला हे दृश्य पाहायला भेटलेलं आहे. कधी बघायला भेटलं असतं आपल्याला हे सर्व. हा, हे भगवंताची हा ना, भूमी आहे. भगवंताच्या भूमीवरती सगळं काही आहे. तिथं तुम्ही बघितलं का नाही लक्ष नाही बघा, तिथं गोदावरी कुंड आहे. अरे वा, गोदावरी कुंड पण भेटेल. आता इथून जाऊ शकत नाही ना असं. नाही, तिकडे आपण जाऊ शकत नाही म्हणून लांबच बघा. इथं गोदावरी कुंड आहे. तो आप लोगों ने पिछली परिक्रमा में देखा होगा कि गुप्त गोदावरी दिखाई थी. तो जो कहते हैं ना, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, खाने खाने पे लिखा है, खाने मछलियों का नाम. मछलियों बर्फी बर्फी के दाने दाने. बाबा जी ने गोमुख घाट से सभी के जलपान के लिए जल लिया है. और जो नीलकंठेश्वर महादेव के ऊपर पिण्यासाठी पाणी, हर वक्त गोमुखातून आलेलं पाणी हे आपले सर्वांना पिण्यासाठी घेतलेलं आहे. काय ना, चला नर्मदे हर श्री हर. आणि आपला दुपारचं भोजन झालेलं आहे, भोजन प्रसादी झालेलं आहे आश्रमामध्ये, गोमुख आश्रमामध्ये. आणि आता तिथून आपला पुढचा प्रवास चालू आहे. पुढचा प्रवास करता करता बघूया कुठं थांबायचं कुठं नाही ते. संध्याकाळी 4, 4:30, 5 वाजले का आपल्याला आश्रम पकडायचा आहे. हे काय हो, वा, ओम नर्मदे हर. ओम नर्मदे हर दाखवतो. हे एक मिनिट, एकाच मिनिटात दाखवतो तुम्हाला. हे बघा किती सुंदर असं ओम नर्मदे हर वृक्षांनी बनवलेलं आहे. ओम नर्मदे हर, किती सुंदर. चला तर आत्ता जरा चालतो, कारण की तसं ऊन सुद्धा आहे आणि मोबाईल शक्यतो आता नंतरच काढेल. जरा चालून घेतो. नर्मदे हर. बघा आपण ज्या गावात आता आलेलो आहोत, खूप सुदृढ गाव दिसतंय. आता सुदृढ झाला आहे, पण अजूनसुद्धा जुन्या वाड्या तोड्या अजून या गावात दिसतात, मोठ्या मोठ्या वाड्या बरं का. नर्मदे हर. चला, श्री सिद्धेश्वर अन्नक्षेत्र हनुमान मंदिर. आपण या हनुमान मंदिराला पोचलो आहोत. तर आपल्याला 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही सपाटीवरून चाला,
नाहीतर मग पायरी चाला, कसंही चाला, आपल्याला वाकूनच चालायचं का हो. चला असं चालावं लागतं. आता चढलो आपण मारुतीरायांच्या मंदिरात आलेलो आहोत आणि थोडा वेळ विश्रांती करूया, मग पुढे जाऊया. नर्मदे हर. चला मस्त विसावा झालेला आहे. दुपारी जेवल्यानंतर कुठं विसावा केला नव्हता, सरळ निघालेलो आणि इथं येऊन मारुतीरायांच्या मंदिरात, हनुमंतरायांच्या मंदिरात जरा विसावा घेतला. खूप छान वाटलं का बाबा? आनंद आला का नाही इथं? एकदम आनंद. खूप आनंद आला. आता पुढंच आपलं 4 किलोमीटरवर आश्रम आहे. तसं पण आता 3:15 वाजलेले आहेत. तसं पण आपण 4च्या नंतर आश्रम शोधतोच. बरोबर 4-5 किलोमीटर आपला एक आश्रम आहे. तो येऊस तर बरोबर आपल्याला 1-1.5 तास चाल आहे. तेवढी चाल चालू तो आश्रम आल्यावर थांबूया. चला नर्मदे हर. नर्मदे हर. सब चॉकलेट भाई बोलो नर्मदे हर. नर्मदे हर बोलो. नर्मदे हर. बघा किती मोठी वीट भट्टी आहे हो. हा नर्मदे हर. एवढी मोठी वीट भट्टी. आणि माझी मैया तिकडंच आहे, जवळच आहे. आपल्या मैया लांब नाही आहे. खूप मोठी वीट भट्टी. आपल्याला जाता आता मैयाच्या किनाऱ्याने हे बघा काय बोलतं त्याला, काय शेती लावली राव. खूप सुंदर शेती. तिथे सुद्धा वीट भट्टी आहे. नर्मदा मैया तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ही बघा माझी मैया. नर्मदा मैयाचे तट सोडून आपल्याला लांब जायचं नाही आहे, म्हणून तटम तटम तटा तटाने चला, पटापटा चला. पटापटा नाही, आपण लय सावकाश चालू आहे. आपल्याला लय निवांत करतोय आपण. नर्मदे हर. सगळी मंडळी आता आपण जरा विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. जास्त नाही, एक छोटासा विश्रांती आणि नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. चला 2 मिनिटाची 1-2-3 मिनिटाची 5 मिनिटाची विश्रांती घेऊया आणि परत पुढं आपल्या मार्गाला लागूया. चला नर्मदे हर. बाबा मिरच्या बघा किती. ये मालवा प्रांत की मिर्ची है बाबा. कौन सी? मालवा प्रांत की, हाँ जो एवरेस्ट का तीखा लाल, हाँ, इसी हाँ, मिर्ची हाँ. का होता है, निमाड़ी मिर्ची. अच्छा. जो कि पेड़ में उल्टी लगती है. मतलब उल्टी मतलब समझ में नहीं बाकी आया. मिर्ची ऐसी लग सकती है, यहाँ की मिर्ची ऐसी खड़ी रहती है. अच्छा हाँ. वाह. ऊपर का उसका ऊपर. पैर ऊपर और सिर नीचे होता है. अच्छा अच्छा. वाह वाह बहुत अद्भुत. बघा मिरची, मालवा प्रांत की मिरची. चला नर्मदे हर. खूप छान. आपलं गाव लागलं नाही हो. नर्मदे हर. वाह विठ्ठल. नर्मदे हर मंडळी. आणि आपला आता आश्रम जवळच येत आहे. पण जसा जसा आश्रम जवळ येतोय तसा तसा आपला धीरही जातोय. खूप छान. अहो सुदामाजी, तुम्ही हे काय घेऊन फिरताय फाटलेलं ताट? ही का आहे ही हा गमतीचा विषय आहे. गमतीचा विषय आहे. उसका त्याग कर दे, हर कोई पूछ रहा है ये क्या है बोल के. हर नर्मदे हर. आपण आता आश्रमात आलेलो आहोत आणि मस्तपैकी आपल्याला आश्रम भेटलेला आहे. आणि सर्व मंडळी इथं बरीच नर्मदा परिक्रमावासी आहेत. ते सुद्धा आज आपल्याला इथं सोबतीला आहेत. चला संध्या करूया, नंतर भेटूया. तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
करोणी यज्ञ सकळ परस्मै नारायण हरे समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे